समोर जावं लागेल. एकूण 12 खेळाडू तुमचे ड्रेस कोड ते असणं गरजेचं आहे. मोरबे चला मोरबे संघाचे 12वे प्रतिनिधी आलेत. केव्हा संघ आपला 12वा प्रतिनिधी संडे बलकर या. चला नरेश फडके आणि प्रकाश दादा लगेच मैदानात जायचंय. संडे बलकर नियम सगळ्यांसाठी आहेत. चला केबाले संघ आपण लगेच फील्ड रचना करून घ्या. मॅच चांगली पाहायला मिळेल तुम्हाला दोन संघांमध्ये. एका बाजूला संघ केवाले आणि दुसऱ्या बाजूला मोरबे. टॉस जिंकले केवाले संघ. कॅप्टन आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मैदानावरती टीम मोरबे संघाला.
चला केवाले संघ प्लीज आपण आता फील्ड प्लेसमेंट करून घ्या. षटकांसाठी तुम्हाला टायमिंग असेल 20 मिनिटाचा. टायमिंग सेट करू. पहिला बॉल फेकल्यानंतर ऑलरेडी 3 ओव्हरमध्ये 15 मिनिटं दिली जातील. 15 मिनिटामध्येच तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करावे लागतील. ही गोष्ट नोंद करा. चला संघ केवाय आता वेळ घेऊ नका प्लीज. सँडी बलकर आपली फील्ड प्लेसमेंट करून घ्या. तरंदीप पालकर बॉलिंग अटॅक करणार. पहिले षटक आणि सलामीवीर जोडी मैदानामध्ये. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. ग्रामस्थ मंडळ तोंड गावदेवी मित्रमंडळ देवीचा पण आयोजित ग्रामस्थ मंडळ चषकाचं शानदार पर्व आपण पाहतोय. ही भव्य दिव्य नाईट स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषकाचं शानदार पर्व. 40 प्लसचे 2 दिवस एकूण 20 संघ खेळताना पाहायला मिळतील. काल देखील 10 संघ खेळलेत. आज 10 संघ खेळतील आणि नक्कीच पहिले मॅच सुरू होते 2 टीममध्ये. एका परिसरातले 2 संघ. एका बाजूला मोरबे बॅटिंग करतो आणि दुसऱ्या बाजूला केवाय संघ ज्यांनी टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. प्रेक्षकांना आज 40 प्लस क्रिकेट पाहायला मिळेल. जे जुनं क्रिकेट होतं ते आता या ग्राउंडवरती आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. काय माहिती का चला सामन्याला सुरुवात होते. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती नरेश फडके. स्ट्राईक एंडला खेळाडू आणि नो स्ट्राईक एंडवरती प्रकाश वाघे सलामीसाठी गेलेत. चला सँडी पालकर फक्त वेळ 15 मिनिटांचा आहे ते लक्ष ठेवा. कारण तुमच्यासाठी अवघी 15 मिनिटं इथे दिली जातील आणि ही मॅच देखील तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. सामना स्टार्ट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अगदी चांगला पॅडवरती होता आणि ते सुरुवात चांगली राहिली केवाय संघ. कारण लेग बिफोर अपील केला नव्हता. कारण त्यांना माहिती आहे की या स्पर्धेमध्ये 40 प्लस संघांसाठी LBW कुठल्याही प्रकारचा नियम नाहीये. लेग बिफोर हा बॅट्समन आउट दिला जाणार नाही. त्यामुळे पहिला चेंडू येतोय डॉट. चांगली सुरुवात राहिली. गोलंदाज रणदीप पालकर. पहिला बॉल अगदी चांगला राहिला. स्टार्ट झाली सामना. पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट ऑफ साईडला चांगला फिल्डिंग सँडी पालकर.
एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 1 या धावसंख्येवरती. बघा टाइम स्टार्ट केलेला आमच्या स्कोररनं. खरं तर 15 मिनिटाचा टायमिंग असेल. संघ केबाले लक्षात द्या, नंतर कुठल्याही प्रकारची तुमची बाब ऐकून घेतली जाणार नाही. 15 मिनिटं संपले, 3 ओव्हर झाले नाही तर मग तुम्हाला पॅनल्टी म्हणजे एक खेळाडू सर्कलमध्ये लाभावं लागेल. अगदी चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. दोन संघामध्ये एका बाजूला खेळाडू सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर 9 सेकंडवरती आता तुम्हाला प्रकाश वाघे पाहायला मिळेल. बॉल चांगलाय बॅक साईडला चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं. आजच्या रात्रीमधला पहिला सुपर धमाका चौकार. मदतीने टीमची टोटल सध्या स्कोर बोर्ड होती 5 धाबा. चांगली सुरुवात राहिली मोरबे संघाची. बॉल चांगलाय, फटका देखील चांगलाय. चाललाय पुन्हा एकदा बॅक साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषा बाहेर येतोय. शानदार लगातार दुसरा चौकार. टोटल स्कोर वरती लागलेत लगातार आक्रमण 10 रन्स सॉरी 9 धावा लागल्यात. पॉवर सर्कलचं पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळते. बिग फाईट मॅच दोन बलाढ्य टीम मध्ये. एका बाजूला संघ खेळत असताना मोरबेने चांगली सुरुवात केली आहे. आक्रमकता प्रकाश वाघेने मैदानावरती दाखवली, कारण प्रकाश वाघे एक विस्फोटक खेळाडू आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉल चांगला समोर खेळतात यावेळी स्विश सरळ रेषेमध्ये लॉंग स्टॉपला चेंडू लगातार प्रकाश वाघेने टोकलेत 3 चौकार. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. धावपळकावरती धावा झालेत ते एकूण 13. चांगली सुरुवात मोरबे संघाची राहिली या मॅच मध्ये. प्रकाश वाघेने ते 3 बॉल 3 चौकार टोकलेत. जशी त्याला स्ट्राईक मिळाली तसं आक्रमक पण त्यानं सादर केलं. यावेळी मिस टायमिंग शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल. प्रकाश वाघे नावाचं वादळ आता थांबलंय आणि पहिला धक्का टीमला. खेळ देखील समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये तोडफोड बॅटिंग प्रकाश वाघेने दाखवली. तो बाद झाला शेवटच्या अंतिम बॉलवरती आणि नवीन बॅट्समन मैदानावरती काशीनाथ वाघे आलाय. पहिला विकेट मैदानात बाहेर होतोय. 2 बलाढ्य टीम 40+ जुनं ते सोनं असं म्हटलं जातं, परंतु एक धाव आरोग्यासाठी ही संकल्पना 40+ माध्यमातून संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये तुम्हाला आज पाहायला मिळाली. रायगडमध्ये देखील आज प्रत्येक गावागावामध्ये 40+ संघ खेळताना पाहायला मिळाले. कारण एक धाव आरोग्यासाठी ही संकल्पना 40+च्या माध्यमातून आज सुरू झाली. संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा देखील पाहायला मिळाल्या.
आता तर नाईट स्पर्धेमध्ये देखील अनेक संघ 40+ चे इन्व्हाइट होत आहेत आणि या स्पर्धेमध्ये एकूण 20 संघांना इन्व्हाइट केलं 40+च्या. तोंडरेला स्पर्धा होईल सुरू 8 तारखेला. तिथे देखील 40+ चे संघ खेळवण्यात येणार आहेत एक दिवसामध्ये, एक रात्रीमध्ये. त्यामुळे तिथे देखील 40+ संघ, आज अनेक ठिकाणी 40+ संघ नाईट फॉर्मॅट मध्ये खेळताना देखील पाहायला मिळत आहेत. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा 40+च्या तुम्ही आजवर पाहिल्यात, परंतु आज अजून कवणीचं कौतुक करेल ज्यांनी या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलेत 20 संघ 40+. बघा टाइम आउट असेल, टाइम सेट झालाय ऑलरेडी 3 मिनिटं. चला लक्ष असू द्या, 15 मिनिटं तुमच्यासाठी. बॉल चांगला इथे पडल्यानंतर मात्र इथे चांगलं फील्ड प्लेसमेंट. डॉट चेंडूची समाप्ती. ओव्हर नंबर 2 फेकण्यासाठी गोलंदाज प्रवीण गायकर. प्रवीण गायकर आले बॅट गोलंदाज. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी पॉवर प्ले मध्ये 13 रन्स आल्या. शॉर्ट चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं अगदी चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॅकबट पॉइंट सीमारेखाच्या बाहेर येतोय चौकार. प्लसचं पाहायला मिळेल. चौकार आलाय. त्यानंतर येतोय डॉट चेंडू. मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. चला सेकंड लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल यानंतर. वाकडी विरुद्ध नेतस, तर दोन्ही संघ आपण नक्कीच रिपोर्टिंग करायचं. तर धावा मिळाल्या 2 या बॉलवरती आणि 2 धावीने संघ पोहोचतोय तो टीमची टोटल 19 धावा. चला टीम नितळ संघाचे कॅप्टन आणि टीम वाकडी संघाचे कॅप्टन आपण लगेच जॉईन व्हायचे नेक्स्ट लढतीसाठी. ती मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळीचा चेंडू बॅक साईडला चाललाय 2 फिल्डरच्या मधनं. यष्टीरक्षक बीट, 2 फिल्डर बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपला. अजून एक शानदार चौकार. खूप चांगली मॅच तुम्ही पाहता 40+च्या माध्यमातून. टीम टोटल धावपळकावरती लागली आहे 23 धावा. टाइम सेट तुम्ही पाहिले त्यामुळे बॉल चांगला आहे. समोर खेळतात यावेळी मात्र एक सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावपळकावरती 24.
2 षटकं कंप्लीट झाली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर बोर्ड होती धाबा 24-24. चांगली सुरुवात झाली मोरबे संघाची. मोरबे 40+ मास्टर मैदानावरती उतरलेत. शॉर्ट बॉल वाईटचा इशारा पंचांकडनं. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी. टीमची टोटल 25 धाबा धापडकावरती. गोलंदाज आले तिसऱ्या षटकामध्ये कृष्णा गायकर. बॉल चांगला हवेत खेळलाय परंतु इथे बॅक साईडला शतरक्षक 1 रन्स त्या ठिकाणी प्राप्त झाली. सिंगच्या मदतीने टीमची टोटल 26 वरती. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. 2 टीम मध्ये एका बाजूला संघ खेळतोय केवाय आणि मोरबे. एका परिसरातले 2 संघ. नेक्स्ट लढतीमध्ये देखील वाकडी संघ पाहायला मिळेल. एक नितळ संघ जो या परिसरातला आहे. चला सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. टीम टोटल धावपळकावरती लागली ती 26 रन. ओ हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ आहे. खरं तर हे चेंडू तुम्ही पाहिलं खूप उंचावून फेकलाय. 27 धावा. टोटल नो बॉल आले. पंचांचा इशारा. प्रेट देखील असेल आता. फिल्डिंग प्लेसमेंट सँडी पालकर. बघा ऑलरेडी आता 14 मिनिटं झाली. 13.5 मिनिटं झालीत ना. फक्त 1.5 मिनिटं सँडी पालकर. चांगला चेंडू. फटका देखील चांगला. 1 रन्स त्या ठिकाणी प्राप्त झाली. फ्रीट वरती दुसरी धाव वेगाने कंप्लीट. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्ड होती धाबा लागल्यात त्या 29 रन्स. चांगली धाबा उभारलेत त्या 40+ मास्टर मोरबे संघ. 29 धाबा. या ओव्हर मध्ये बॉल फेकलेत फक्त 2. 4 बॉल शिल्लक आहेत. बघा वेळ तुमच्याकडे आता कमी राहिले सँडी. यावेळीचा चेंडू फटका त्या ठिकाणी झेल घेतलाय कदाचित क्षेत्ररक्षकानं आणि धक्का लागलाय मोरबे संघाला. चेक करायचंय काय बघा. ऑल इंडिया सांगायचं आपण त्या ठिकाणी. प्रेक्षक असतील त्यांनी सांगायचे. येस आउट आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. अप्रतिम झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. दशरथ माळी. अप्रतिम झेल. पाहायला मिळते. पहिला गडी मैदानात बाहेर. एकूण 2 फलंदाज बाद झालेत. न्यू बॅट्समन अशोक पाटील. अर्थात चांगला फटका. समोर खेळतात. ऑन साइडला फिल्डर येतील वेगानं सँडी पालकर. धावा 2 त्या ठिकाणी कंप्लीट.
तिसरी देखील कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. इथे आपण पाहतो टीम मोरबी संघाची धावा पळकबती धावा 32, 2 गडी बाद 32 टोटल. मोरबी संघ चांगली सुरुवात राहिली या मॅच मध्ये संघाची आणि आज यावेळीचा चेंडू चांगला बॉल. एकूण धावसंख्या आता जाईल पुन्हा एकदा 2 ने पुढे आणि ते 2 धावा देखील कंप्लीट. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते या टीम केवाली टीम कडून. 3 षटक कंप्लीट. धावपळकावरती 36 स्कोर बोर्डवरती लागल्यात. बॅटिंग करत असताना मोरबे 40+ टीमची टोटल. चला वाकडी संघ आणि नितलस संघ आपण टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन शेवटचा पुकार असेल. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत त्यामुळे 40+ चे दोन्ही संघ आपण टॉससाठी रेडी व्हायचंय. धावा झाल्यात स्कोर बोर्ड होती 36 3 षटकांच्या समाप्तीनंतर. संडे पालकर भरपूर वेळ घेता तुम्ही बघा लक्ष द्या. चला आता गोलंदाजी मागवती सँडी पालकर. फॅब्रेट अंपायर यावेळीचा बॉल आणि ते विकेट मिळतीये. तिसरा धक्का मोरबे टीमला लागलाय. 36 धावसंख्येवरती
त्या ओव्हरमध्ये 5 अंतिम बॉल. चांगला बॉल, विकेट मिळाली. अजून एक धक्का लागलाय रनआउट स्वरूपामध्ये. धक्का लागलाय. टीमची टोटल इथे झाली ती 43 आणि आता 44 धावेचं टार्गेट असेल केव्हा टीम समोर. मॅच चांगली रंगेल. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. ग्रामस्थ मंडळ चषक 2024 शानदार पर्व. आणि कॉमेंटर बॉक्स मध्ये जॉईन होतील आमच्या सोबत रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाडी सर. चला पुढची लढत आहे बघा, वाकडे आणि नितलस. वाकडे 40+ आणि नितलस 40+. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच या टॉस साठी. यस, 44 धावांची गरज आहे. तब्बल 24 चेंडू आणि 44 धावा. प्रथम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केवाला संघाचा आपण पाहिला, पण फलंदाजीसाठी मात्र आव्हान दिला होता तो मोरबे संघाला. आणि मोरबे संघाने मात्र 4 षटकांमध्ये तब्बल 43 धावांचं 43 धावांचं एक मोठं आव्हान उभं केलं. 44 लक्ष्य. पण पाहूया कोणत्या पद्धतीने हे लक्ष्य इथे पूर्ण केलं जात आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. गावदेवी मित्र मंडळ आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2000 देवीचा पाडा 2024 नाईटची स्पर्धा. आणि एक अतिशय सुंदर असं पर्व आपल्याला इथे पाहायला मिळतं. आल्यानंतर या स्पर्धेच्या प्रेमात पडावं एवढं असं भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्णपणे भगव वातावरण, ज्या अनुषंगाने नाईटची स्पर्धा रिलिंग्स पूर्ण मैदानाला आपण कव्हर केलेली पाहतोय. त्याचप्रमाणे सुंदर अशी फ्लड लाईट इथे या मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि आजचा फॉर्मॅट जो आहे तो 40+ आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच या बघा टॉस साठी. वाकडी 40+ आणि नितलस 40+, या दोन्ही टीमला सूचना आहे की आपण लगेच टॉस साठी यायचं आहे, कारण पहिली इनिंग इथे संपलेली आहे. ज्या संघ यस बॅटर पाठवा लगेच. चला तिकडे फिल्डिंग लागली. सगळे बरोबरच गेले का पाठीमागे? म्हणून पाणी कमी प्या तुम्ही. जेवढा पाणी प्याल ना तेवढा तुम्हाला, कारण थंडीचा वातावरण आहे. त्या थंडीमध्ये हा
चला येस वळूया आपण मॅच कडे. हा पेका राम पेका. चला पंच आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत फडके ढोंगड्याचा पाडा आणि राम पाटील चंद्रन हे दोन पंच आपण पाहतोय. चांगलं त्यांचं योगदान नेहमीच या देवीचा पाडा मैदानामध्ये आपल्याला पाहायला नेहमीच मिळतंय. पण इथे आता 44 लक्ष आहे. 44चा पाठलाग करत असताना मात्र सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतायत केवाल्या संघाच्या माध्यमातून. चला नितलस टीम कॅप्टन आणि वाकडी टीम कॅप्टन दोन्ही संघ नाही यायचं आहे बघा. टॉस साठी पुढची लढत आहे. यस टायमिंग ऑन आहे बघा. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवायचे आहेत तुम्हाला. यस इथे मात्र कव्हरच्या माध्यमातून केल्याचा प्रयत्न केला गेलाय. मिसफील्ड होतीये. शॉट मिड ऑफला टिप कव्हरला दरम्यान शॉर्ट रन आहे का. यस यस म्हणजे जिथे दोन होत्या घाई अति घाई आणि इथे संकटात नाही असं म्हणतो आपण. परंतु संकटात न नेता इथे 1 रन कम करून गेली आहे. जर बॅट म्हणजे तुमची जी स्क्रीजच्या आतमध्ये पोचायला हवी आहे ती मात्र न पोचता तुम्ही तसेच निघाला. पंचांनी हेरलं ते आणि चांगला डिसिजन दिलाय. यस पुन्हा एकदा बॅकफुटवरती आलाय. पंच करण्याचा प्रयत्न पुन्हा त्याच दिशेने. खराब क्षेत्ररक्षणाचा अभाव मात्र तिथून चेंडू थोडासा स्किट होतोय. मी टॉपला चेंडू जातोय तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र 2 धाबा आता पूर्ण केल्यात. 2 धावेने मात्र धावसंख्येची सुरुवात पाहायला मिळते. ते 3 वरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. चांगला सामना होईल यात शंका नाहीये. 40+ मोरबे आणि 40+ केवाले असे 2 संघ एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. इथे मात्र टॅपिंग क्रिकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा पाठी राहतोय त्याचा फायदा. सिंगल आली आहे. गोलंदाज देखील चांगला प्रयत्न करतोय इथे नरेश फडके आहे. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजांचा विचार केला तर फलंदाज आहे रणधीर पालकर आणि प्रवीण गायकर. हे 2 फलंदाज केवाला संघाकडून. इथे मात्र इनसाइड एज चेंडू थोडासा पाठी जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट लेगला दरम्यान 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 वरती. बघा 44 लक्ष आहे. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मात्र रणधीर पालकर आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण गायकर या दोन्ही फलंदाजांना मात्र चांगलं प्रयत्न करावे लागतील. तर मात्र कुठेतरी या धावांचा जो पाठलाग आहे तो तुम्हाला करता येईल. परंतु गोलंदाज देखील चांगला प्रयत्न करतोय. पुढे येऊन आणण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चांगला चेंडू आहे. गुडलँड स्पोर्ट वरून थोडासा आतमध्ये येतोय. विकेट किपर मात्र चांगली किपिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. धाव संख्या स्थिर आहे ती तब्बल 5 वरती. मस्त मॅच आहे. आता इथे मात्र क्या बात आहे. जबरदस्त जेल टिपला गेलाय कव्हर पॉइंटला श्रीपत पाटीलने. आणि इथे मात्र पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला तो टीम केवाले 40+ चा.
चला वाकडी संघ आणि नितलस 40+ संघ. हॅलो. तर आमचे नंदू दादा मात्रे यांच्या शुभास्ते आपण तिथे टॉस करतोय. वाकडी 40+ आणि नितलस 40+ या दोन टीम मधली ही लढत असेल. येस तर टॉस तिथे नक्कीच नंदू दादा मात्रे यांच्या शुभास्ते झालाय. यस विजयदादा मात्रे. टॉस नितलस टीमने जिंकला. यानंतरची लढत यस दुसरा षटकाचा खेळ इथे सुरू होतोय. आता मात्र धाव संख्या आपण पाहतोय ती 9 वरती. गरज आहे ती अजूनही 17 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 17 चेंडू 35 धावा. जबरदस्त मॅच आहे. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर केवाळे संघा विरोधात थोडासा वरचढ आहे तो मोरबे संघ. आज आमच्या समेत पनवेल समालोचक असोसिएशनचे आमचे उपाध्यक्ष आणि आमचे मित्र योगेश मडवी आहेत. आजच्या रात्रीमध्ये साथ देतील ते रात्रभर. चला इथे मात्र विकेट गेली आहे. दुसरा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला. तर केवळ संघ आता थोडासा अडचणीमध्ये आलाय. थोडासा नव्हे तर जास्त अडचणी वाढल्यात त्यांच्या. कारण ज्या धावा पहिल्या षटकामध्ये यायला हव्या होत्या त्या सहसा आलेल्या नाहीत. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्यात त्या फक्त 5 धावा. त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो काशीनाथ वाघे आणि तो देखील चांगला प्रयत्न करतोय. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय परंतु दुसऱ्या चेंडूवरती विकेट त्याने प्राप्त केली आहे. काशीनाथ वाघे समोर फलंदाज कृष्णा गायकर. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पाठीमागचा खेळाडू आहे तो मात्र विकेट किपरला दाखवतोय की ही तुझी कॅच आहे. संजय पाटील. मला तरी वाटतं संजय पाटील तुम्हाला यायला हवं होतं कारण कॅच तुमची आहे. हे तसंच असतं. हा हे बॉल पकडायचे आहेत. बॉल बरेच असतात पण हे बॉल पकडणं गरजेचं आहे. हे पकडले तर तुम्ही सक्सेस. थोडेसे पुढे आले असते ना तर ही झेल आली असती. आता बघूया जीवनदानाचा फायदा फलंदाज कितपर्यंत उचलतो. इथे मात्र रनआउटचा धोका. पुन्हा चुकी होते. नाही हे 40+ क्रिकेट आहे. यांना दोष देण्यात अर्थ नाहीये. कारण विजयदादा जर विचार केला तर खूप मेहनतीने पुढे आलेले क्रिकेट आहे. हा आणि आज सध्याच्या घडीला यांना चांगली संधी मात्र अशा स्पर्धांमध्ये दिली जाते. इथे मात्र शॉर्ट फाईनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये जातोय. आलाय हा चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्या आता वेगाने वाढली आहे ती 16 वरती. सोळा धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फलंदाज आपण पाहतोय यशवंत माली आणि दुसऱ्या बाजूला आहे कृष्णा गायकर. कृष्णाला जीवनदान मिळालं माझ्या मते. मोरबे आणि केवाले म्हणजे एकाच विभागातून हे दोन्ही संघ आहेत आणि त्यांच्यातली ही लढत आहे. तर कृष्णा आणि यशवंत आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्वतः विकेट किपर धावून गेला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे दोन्ही फलंदाज करतायत आणि 2 धावा मात्र इथे सहजता पूर्ण केल्या जातात.
या 2 धावाने मात्र लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव आलात. या 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 वरती. समीकरण बदलत चाललंय आता. येणारे चेंडू षटक संपलाय. 12 बॉल आणि 26 धाबांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 26 धाबा. चांगला सामना. यस बाला. हवा इथे नक्कीच बनवाव्या लागतील. जरी आव्हान थोडासा महागडं असलं तरी मात्र इथे पाहायला गेलं तर या मैदानामध्ये या अशा आव्हानं कित्येक वेळेला संघाने पार करताना आपण पाहिलेलं आहेत. तर त्या अनुषंगाने आता इथे फलंदाजी होते देखील. एका बाजूला आपण पाहतोय तो यशवंत माली आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज कृष्णा गायकर. हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. या दोन्ही फलंदाजाने मात्र चांगला प्रयत्न केलाय. श्रीपत पाटील आलाय. झेल मात्र मस्त टिपला होता त्याने मागचा झेल. आता 12 चेंडू आणि 26 समीकरण आहे. चांगला प्रयत्न इथे मात्र केला जातोय. दोन्ही संघ मात्र चुरशीची लढत इथे खेळताना दिसत आहेत. चला 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक संपवायचा आहे. 5 मिनिटं पण कमी आहेत कारण वेळ जास्त घेऊ नका. 15 मिनिटांमध्ये काहीही करून तुम्हाला 3 षटके संपवायची नोंद घ्या. कोणत्याही संघाला इथे मात्र मुभा दिल्या जाणार नाहीये. डायरेक्ट एक क्षेत्ररक्षक तुमचा 38च्या बाहेरचा आतमध्ये घेतला जाईल. मग त्याचं नुकसान किती होतं ते समोरच्या संघाला माहिती आहे. यस टॅपिंग क्रिकेट आहे. पॉइंट मधून चेंडू डीप मध्ये जातोय. दरम्यान दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या 2 धावा इथे मात्र सहजता पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने मात्र धाव संख्या इथे पोहोचते ती तब्बल 20 वरती. आता गरज आहे ती येणारे 10 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 10 चेंडू 24 समीकरण आहे. चांगला प्रयत्न होतोय. श्रीपत पाटील 6 चेंडू हवेमध्ये आहे. झेल वरती क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र क्या बात आहे. डायरेक्ट हिट केलाय. झेल सुटलाय. तिकडनं मी संधी घेतोय आणि संधीचं केलंय सोनं. डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज झालाय पात. डायरेक्ट मात्र चेंडू बेल्स वरती जाऊन आदळला आणि फायदा मात्र मिळाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे आणि धावसंख्या आपण आता पाहतोय त्या तब्बल 21 आता गरज आहे. ती 9 चेंडू आणि 23 ची गरज आहे. सँडी पालकर आलाय आता. बराच अनुभव आहे. जवळून विकेट त्यांनी पाहिलेले आहेत. कारण क्रिकेट रिटायरमेंट नंतर पंचांच्या भूमिकेमध्ये वळले. चांगला नाव त्यांनी केलं. आता त्यांना देखील तो मोह आवडला नाहीये की चला आपण देखील आता थोडासा 40+ खेळूया. वेळ मिळालाय. शक्यता आज कॉलला होते डे मध्ये पण आता 40+ नाईट खेळण्यासाठी ते आलेत संघासाठी. पाहूया इथे मात्र काय प्रयत्न करतात शांडी. दरम्यान इथे दुसरे धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल आली आहे. सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 वरती. आता मात्र उर्वरित चेंडू 8 आणि गरज आहे 22. म्हणजे अर्धा पल्ला पार झालाय. आता अर्धा पल्ला पार पाडायचा आहे तुम्हाला तो 8 चेंडूंमध्ये. थोडीशी बातचीत होते. आता फलंदाजांवरती थोडा दडपण असेल कारण या षटकामध्ये श्रीपत पाटीलने चांगला प्रयत्न केलाय. मस्त गोलंदाजी होते.
पण आता मोठे फटके खेळणं गरजेचं असेल तर फलंदाज यशवंतला इथे मात्र कव्हर मध्ये चेंडू जातोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे उभा, एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती. आता 7 चेंडू आणि 21 ची गरज आहे. आता मात्र आव्हान थोडा महागडा झालाय. या शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र सामन्याचं चित्र पुन्हा एकदा केवळ संघाच्या बाजूने झुकू शकतं. पण शांडे पालकरचा प्रयत्न मात्र होता आणि हे काय पण चला याचा जास्त काय नुकसान झाला नाहीये. आता या 2 धावा जर असत्या तर निश्चित एका चेंडूमध्ये 2 धावा आणि असा ढेंगातून बॉल गेला असता तर मात्र वेगळं चित्र घडलं असतं. पण 1 धावा आली. आता 20 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. क्या बात आहे, जबरदस्त मस्त असं संगीत आपले पाला डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आपण ऐकतोय. 22 तारखेला तो जल्लोष आपण पाहिला, श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार आणि खऱ्या अर्थाने एक वेगळा पण आपल्या पूर्ण विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 20 धावांची. 6-20 समीकरण आहे. फलंदाज सँडी पालकर, गोलंदाज आपण पाहतोय अशोक पाटील. हो इथे मात्र थोडासा फुटबॉलचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरे धावाचा प्रयत्न आणि नाहीये. 2 धावा झाल्या, तिसरे धावाचा प्रयत्न, कव्हरला कोणी आला नाहीये. बघा जाग्यावरतीच एक शॉट आहे का? यस, म्हणजे 3 आल्या त्यातून 1 कमी झाली. मागच्या पहिल्या षटकामध्ये देखील असं चित्र आपण पाहिलं, तिथे देखील 2 आल्या होत्या, तिथे देखील एक शॉर्ट रन पाहायला मिळाली. आता मात्र गरज आहे ती येणारे 5 चेंडू आणि 18 धावा. 3 आल्या होत्या त्यातूनही 1 कमी झाली. 18 ची गरज आहे. मोठा फटका आहे पण इथे मात्र क्षेत्ररक्षक आला आहे. हो, घेतली घेल, झेल टिपला गेलाय, फलंदाज झालाय बाद आणि इथे मात्र केवाला संघ आता पूर्णपणे अडचणीमध्ये आलाय. हिंदुत्वाचं रक्षण करून, हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा, ज्याने सुखात ठेवली प्रजा, जाणता राजा शिवाजी महाराज. तर इथे मात्र आता गरज आहे ती येणारे 4 चेंडू आणि 18 धाबांची गरज आहे. केवाला विरोधात मोरबे असा सामना मैदानामध्ये रंगतोय. चांगला सामना च्या अनुषंगाने आपण पाहतोय. थोडासा दडपण, पूर्णपणे अडचणी वाढल्यात त्या टीम केवाले संघाच्या. केवाला म्हटलं तर नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक नामवंत स्कोरर कांचन पालकर, दुसऱ्या बाजूला सँडी पालकर पंचांच्या भूमिकेमध्ये. पण इथे आज खेळतात या स्पर्धेसाठी ऑफिशियल आपण पाहतोय प्रशांत फडके, त्याचबरोबर राम पाटील. चांगला इथे चेंडू होता, चांगला शॉट खेळला गेलाय परंतु एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरीने आता काही होणार नाहीये कारण समस्या पूर्णपणे वाढल्या गेल्यात. आता मात्र गरज आहे ते 3 चेंडू आणि 17 धाबांची. 3-17चं समीकरण आहे. मोठे फटके खेळावे लागतील, खरं अभी नाही तो कभी नाही. यस, इथे मात्र पुढे येऊन आणण्याचा प्रयत्न होता. स्क्रीन लगत चांगला क्षेत्ररक्षण, पडतोय धडतोय परंतु इथे मात्र चेंडू अडकवला जातोय. तत्पूर्वी 2 धावा आल्यात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या 29 वरती. 2 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 15 धावांची. क्या बात आहे, जबरदस्त फटका आहे पण झेल टिपला गेलाय. काय झेल घेतलाय, काय नाव आहे, काशीनाथने. चला, काशीनाथने मात्र हा झेल टिपलाय.
चला आता एक चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 15 धावांची. 1-15चा समीकरण आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलं गेलंय ते मोरबे संघाने. सँडी पालकर बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. प्रधान पालकर. चला पुढची लढत आहे वाकडे आणि नितलस दोन्ही टीम सज्ज राहा. आणि इथे मात्र मोरबे संघ विन होतोय. चांगल्या पद्धतीचं प्रयत्न त्यांचा राहिला गेलाय या मॅच मध्ये. आणि मोरबे संघाचं अभिनंदन, जो पहिला सामना ते इथे जिंकलेला आहे. तर यानंतरची लढत असेल वाकडे 40+ आणि नितलस 40+. नितलस 40+ टीमने जिंकलाय टॉस आणि निर्णय फिल्डिंग घेतले ना. ओके चला आपण फील्डची व्यूहरचना करायची आहे लगेच. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर श्रीपद आहे ना. चला आमचे नामदेव